शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान देखील झालं। मी आज या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार पूर्ण मदत करेल। आणि घरांचं नुकसान झालंय त्यालाही आम्ही मदत करू, शेतीचं नुकसान झालंय त्यालाही मदत करू, जनावरांचं नुकसान काही ठिकाणी झालंय त्यालाही सगळी मदत करू। सर्व प्रकारची मदत आता पंचनामे आमच्याकडे येतात, हे सगळे आले की आम्ही ही मदत तात्काळ आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आज आपण काही महत्त्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील केलंय। विशेषतः जवळपास 289 कोटी रुपयाची प्रकल्प, ज्यामध्ये शाळा आहे, हॉस्टेल आहेत, दवाखाने आहेत, वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि यासोबत एक अत्यंत आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा 12 तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला। आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। यवतमाळ जिल्ह्याने 35 मेगावॅटचे प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत। 14,000 शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज मिळणार आहे। पण डिसेंबर 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि त्या दृष्टीने आपलं काम चाललंय।